वर्षा 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 वर्षा. अगं ताई, काय झालंय का तुला? जरा सावकाश. आणि आज अगदी तू वर्षा झालीयस. मला ना आकाशच ठेंगणं झाल्यासारखं वाटतंय. काहीतरी आनंदाची बातमी असणार. पण बाईसाहेब, आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त आनंदाची बातमी आहे. आणि आता नाचायला लागलीयस. माझी बातमी ऐकल्यावर उडायला लागशील. खरंच? मग आधी तू सांग ती बातमी. नाही, पण आधी तू सांग. आधी मोठ्यांचा मान. हो ना, म्हणून म्हणते मोठ्यांचं जरा ऐकावं लहानांनी. नाही, आधी तू सांग. सांगितलं ना एकदा, आधी तू सांग. ठीक आहे. माझ्याकडे यावर एक उपाय आहे. उघड यातली एक मूठ. झालं तुझं सुरू? उघड ना. नेहमीप्रमाणे मी जिंकले. आता पहिल्यांदा तू सांग. बरं बाई, सांगते. खरं तर मी तुला केव्हाच सांगायला हवं होतं. अगदी लहानपणापासून तू मला खूप आवडतो. आणि नशीब बघ, आज त्याने मला लग्नाबद्दल विचारलं. म्हणजे प्रत्यक्ष नाही, मी ऐकलं. अगं ताई, सांगतेस काय तू? अगं तू आणि चक्क प्रेमात पडलीस. माझा विश्वासच बसत नाहीये. अगं हा तो कोण? त्याचं नाव गाव वगैरे काही सांगशील की नाही? तू सांग ना. सांग ना. गाव म्हणजे तर तो आपल्याच गावातला आहे. अय्या, खरंच? आणि नाव म्हणशील तर तू त्याला चांगलीच ओळखतेस. नाही, तू सांग ना लवकर. सांग तू आधी. तूच ओळख पाहू. मीच ओळखू? नाही ओळखता येत. सांग ना ग तू पटकन. सागर. वर्षा, काय झालं वर्षा? तुझ्या डोळ्यात पाणी? मी लग्न होऊन जाणार म्हणून? नाही ग वेडे, मी तुला एकटीला सोडून नाही जाणार. नाही ताई, हे शक्य नाही. वर्षा. हो ताई. अगं ताई, सागरचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे ग, अगदी आधीपासून. आणि आता रानामना म्हणणं बाई माणसांना असं एकटा फिरू नये, जनावर खात्यात. मागच्या तुला विचारलं होतं मी लग्नाबद्दल, पुण्यांदा विचारतो. एकदा काही ते शेवटचं फायनल सांगून टाक. विश्वनाथ, मागच्या वेळेस मी तुला सांगितलं होतं की वर्षा, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. पण आता मला माझी चूक कळून चुकली. हो विश्वनाथ, मी खूप विचार केला. मी खरंच चुकली असं मला जाणवलं. अरे, तू जर माझ्यावर एवढं प्रेम करतोस तर मी तुझं प्रेम का न करावं? काय वाईट आहे तुझ्यात? तर नाही ना प्याली? नाही विश्वनाथ, अरे मी खरंच सांगते, मी तुझ्यावर, तुझ्या माझ्यावरच्या प्रेमावर खरंच भाळले. मी तुझ्यावर प्रेम करू लागले विश्वनाथ. विश्वनाथ, खरंच तू मला आवडू लागलेस. तू मला आवडू लागलेस विश्वनाथ. फोन उचला तो. हॅलो मॅडम. अरे काय झालं? मॅडम, धुळेकरनं साहेबावर गोळी झाडली. साहेब जागीच खलास झाले. चला चला लवकर चला. थांबा मॅडम, जात आहेत कुठं? अहो बाळासाहेब, मी काय केलं तुम्हाला? आणि मला कशाला गोळी मारताय?
अरे बाळा, काल कुठं बेपत्ता झाला होतास? साहेब खूप चिडलेत तुझ्यावर. अरे गेलो होतो सोगावला, 2-4 महिने जमलंच नव्हतं. अरे पण मी तर तिकडच्या तिकडे गेलो होतो आणि साहेब नव्हते म्हणे ना काल. अरे साहेब नसले म्हणून काय झालं? तो मुजावर होता ना चमचा. सालो या मुजावरची तर जीभ छाटायला पाहिजे. काय हो बाळासाहेब, हा. काल कुठे गेला होतात? तुमची रिपोर्ट गेलीये वर एसपी पर्यंत. हवं असं करू नका हो मॅडम. आधीच माझ्या नावाने बोंब झाली. वर रिपोर्ट गेला तर माझे बदले होईल हो मॅडम. नाईक साहेबांनी भर घातली आणि लांडगे साहेबांनी तुमचा रिपोर्ट केला. त्या आईला काय व्हायचं ते होते आता. त्या मुजावर कडेही बघतो आणि त्या लांडगेची मस्ती उतरवतो. अरे बाळा, असं करू नको. त्रास तुला एकट्यालाच नाही, आम्हाला पण त्रास आहे. अरे लाथा घातल्या तरी तुम्ही गप्प बसताय. भेकड आहात तुम्ही सगळे, भेकड. अरे आपलं एकदा टाळकं सटकलं की सटकलं. कोणाच्या बाला नाही भेणार मी. अरे आम्ही माणसं आहेत की जनावर? आम्हाला काय घरदार आहे की नाही? 24 तास दावणीला बांधलं यांच्या, तरी यांचे फटके खायचे. नाही जमणार मला, नाही जमणार आता हे. कशाला डोक्यात राग घालून घेतोस? अरे साहेबांना जर कळालं ना तर तिसरंच काहीतरी व्हायचं. गावडे, साहेबाच्या बापाला भीत नाही मी आता. काय व्हायचं ते होईल एकदाच. बाळा, तुझं डोकं आता गरम झाले. आम्ही काय बी बोललो तरी तुला पटणार नाही ते. तू शांत हो. मला सांगताय पटण्याच्या गोष्टी. ओ दामिनीताई, दरोडेखोरांचा तपास लागला म्हणतेत. काय खरं काय नेमकं? दरोडेखोरांचं राहू द्या हो, पण त्यांच्याकडून मिळालेला माल पोलिसांनी ढापला म्हणतात, त्याचं काय? होय, तशी चर्चा तर आहे, पण खरं काय घडलंय ते अजून समजत नाहीये. असं नसतं काही. लोक काही म्हणतात. लोकांच्या तोंडाला कोणी हात लावावा? हे बघा, तरी सुद्धा आम्ही चौकशी करतोय. बघूया काय हाताला लागतंय ते. पोलीस असं काही करतील असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, आता पुरावे हाताला लागल्याशिवाय आपण काहीच बोलणं योग्य होणार नाही. हा, तसंही हवालदार बाळा धुळेकरनं मुद्देमाल हस्तगत केलाय असं म्हणतायत खरं. पण काय आहे, पोलीस तपासात अडचणी येऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टीत गुप्तता पाळतात. धुळेकर हवालदार यायला लागले, त्यांनाच विचारा की साहेब. अभिनंदन धुळेकर साहेब. थँक्यू. पाहुण्यांना घेऊन कुठे निघालात? कोर्टात निघालोय पाहुणचाराला. पण तुम्ही जे समजतात ना ते हे नाहीत बरं का.